मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नंदिनी ही जीवावर चिडून आता बाहेरच तेथे सोफ्यावर झोपलेली असते। ती अगदी गाढ झोपलेली असताना नेमका जीवा तिला पाहतो आणि तिच्या अंगावर पांघरून नसतं आणि म्हणूनच तो हळूच तिच्या अंगावर ते पांघरून घालतो। तर ती अगदी गाढ झोपलेली असते, त्यामुळे तिला काही समजत नाही की माझ्या अंगावर नक्की कुणी पांघरून घातलंय। पण आता जीवा खूप वेळ तिच्याकडे पाहतच राहतो। त्यालाही नंदिनीबद्दल आता खूप वाईट वाटत असतं। त्याला मनातल्या मनात नंदिनीची काळजी वाटत असते। त्याच काळजीपोटी तो तिच्याकडे पाहत राहतो आणि मग त्यानंतर तो जरा बाजूला जायला लागतो। तर तेव्हा आता घड्याळामध्ये आता नंदिनीची ओढणी चटकते। तेव्हा त्याला मागचे प्रसंग आठवू लागतात। नंदिनीच्या हाताला जेव्हा जखम झाली होती आणि तिच्याही हाताला जसं बँडेज होतं ते माझ्या घड्याळामध्ये अटकलं होतं आणि मग नंदिनीला खूप आनंद झाला होता। ती म्हणाली होती किती फिल्मी आहे हे, असं नकळतपणे दोघांचे हात असं अडकणं। तुम्हाला सांगू, मला असं खूप वाटायचं माझ्या नवऱ्यासोबत माझी अशी एखादी फिल्मी सिच्युएशन घडावी, जी ही फिल्मी फॅन्टसी कंप्लीट झाली, अशी नंदिनी अगदी भोळेपणाने म्हणून गेलेली असते आणि तेच सर्व प्रसंग जीवाला आठवतात। त्यामुळे तो पुन्हा एकदा तिच्याकडे पाहतच राहतो। मग त्यानंतर तो तिच्याकडे पाहत पाहतच आता घड्याळामध्ये अटकलेला तो धागा बाजूला काढतो आणि त्यानंतर ती गाढ झोपलेली आहे हे पाहून पुन्हा एकदा तेथून जातो। दुसरीकडे आता काव्या ही पार्थवर चिडते आणि विचारते, काय हो झालं का तुमचं लोकांना टोप्या घालून? मग आता तो म्हणतो काही नाही, ते आपलं, असं म्हणून तो बोलणंच थांबवतो। त्यावेळी काव्या शांत होते आणि विचारते, बाय द वे मला रेड वेल्वेट पेस्ट्री आवडते, हे तुम्हाला कोणी सांगितलं? तेव्हा पार्थ आता खूपच खुश होतो आणि विचारतो, काय तुम्हाला रेड वेल्वेट पेस्ट्री आवडते? अहो, मी त्या दुकानात गेलो आणि मस्तपैकी आक्कड बक्कड बंबे बोल असं बोललो आणि मग मला बरोबर समजलं की तुम्हाला ती रेड वेल्वेट पेस्ट्री आवडते म्हणून। तेव्हा काव्या म्हणते, पण काय उपयोग त्या पेस्ट्रीचा? मी नाही खाणार आहे ती पेस्ट्री। अजिबात नाही बाबा, कारण मला रात्रभर जागून ना अभ्यास करायचा आहे, त्यात माझे रीडिंग स्पेक्स पण नाही आहेत माझ्याकडे। तेव्हा त्याने तिच्यासाठी तो तिचा राहिलेला तिथे चष्मा आणलेला असतो। मग आता तो तिला दाखवतो, तर काव्या पार्थकडे पाहतच राहते। मग आता पार्थ त्या चष्म्याकडे पाहत राहतो आणि विचारतो, चष्मासुद्धा काही कमाल गोष्ट आहे ना, जे माणसाला दिसत नाही ना ते दाखवून देतो। आता बघा तुम्हाला डोळ्यांनी दिसतंय का जे बघायला हवं, असं म्हणून तो तिच्याकडे खूप प्रेमाने पाहतो। मग आता काव्या त्याच्याकडून तो चष्मा घेते आणि खूप वेळ त्याच्याकडे पाहतच राहते। मग आता तो म्हणतो गुड नाईट। मग काव्या फक्त अशी मान हलवते। त्यानंतर तो थोडा पुढे जातो आणि पुन्हा एकदा मागे वळून आणि अभ्यासच करा असं जोरात तिच्यावर ओरडतो आणि काव्या आता उगीच काहीतरी बोलेल या विचाराने धावतच तेथून जातो आणि काव्याची गंमत करतो। तर काव्या पुन्हा एकदा त्याच्याकडे पाहते। त्यानंतर काव्या आता तो चष्मा घालते आणि तेथेच बाहेर सोफ्यावर बसलेली असते। मग आता ती एकदम शांतपणे सगळ्या गोष्टींचा विचार करू लागते। तेव्हा तिला अनिशाचं बोलणं आठवत असतं की असा आपला पास्ट विसरणं एवढं सोपं नसतं, फोटो डिलीट करून काहीही होत नाही, कारण मनातून सगळ्या त्या गोष्टी आपण काढून टाकायला हव्यात, नाहीतर आपण उगीच प्रेझेंटची टेस्ट बिघडवून बसतो। निशाचं बोलणं पटल्यामुळे ती आता समोर असणारी पार्थने जी पेस्ट्री आणलेली असते ना ती हातात घेते। बॉक्स उघडून पाहते तर तिच्या आवडीची रेड वेल्वेट पेस्ट्री त्याने आणलेली असते, त्यामुळे ती जरा खुश होते। लगेच ती टेस्ट करून पाहते। मग आता तिला अनिशाला जे काही बोललेलं असतं ते पुन्हा आठवतं की असं एका क्षणात मी मूव ऑन नाही होऊ शकत, परंतु गोष्टी विसरण्यासाठी मला खूप वेळ लागेल आणि तो वेळ सर्वांनी मला द्यावा असं मला वाटतं। आता हाच विचार करत करत काव्या ती पेस्ट्री खात असते। तर दुसऱ्या दिवशी पार्थ आता नाश्त्यासाठी बाहेर बसलेला असतो। तेव्हा आता रात्री दोघांमध्ये जे काही संभाषण झालेलं असतं ते सगळं काव्याचं आणि त्याचं बोलणं त्याने रेकॉर्ड करून मोबाईलमध्ये ठेवलेलं असतं आणि तो ते ऐकत असतो आणि काव्याचं ते बोलणं ऐकून तो गालातल्या गालात हसत असतो, कारण काव्या जे काही अशी त्याच्याबरोबर मांजरीसारखी फिसकारून बोलते ना त्याला ते खूप आवडत असतं आणि म्हणून तो गालातच हसतो। तेवढ्यातच मानिनी त्याच्यासाठी नाश्ता घेऊन तेथे येते आणि सगळं बोलणं ऐकत असते। त्यावेळी तिलाही हसू येतं आणि ती विचारते, डेझर्ट वगैरे काय आहे काय? मग पार्थ थोडा लाजल्यासारखा होतो आणि लगेचच मोबाईल बंद करतो। त्यावेळी आता काय काव्या आली की काय, काव्याचा आवाज होता ना हा, असं ती विचारते। तेव्हा तो म्हणतो, नाही आल्या, मीच रात्री गेलो होतो तिकडे त्यांना भेटायला।
मग आता मानिनी विचारते, काय रे, भेटायला गेलास आणि आवाज रेकॉर्ड वगैरे करून आणलास का? पण ठीक आहे, काही हरकत नाही, पण मला सांग, डेझर्ट वगैरे काय घेऊन काय गेलं होतं तिच्यासाठी? मग आता तो म्हणतो, काही नाही गाई. मग आता मानिनी म्हणते, अरे सांग रे सांग. तेव्हा पार्थ आता अगदी लाजत मोरडतच सांगत असतो की मी ना त्यांच्यासाठी रेड वेल्वेट पेस्ट्री घेऊन गेलो होतो. तेव्हा मानिनी म्हणते, हो अरे पण आईसाठी नाही आणलंस रे असं कधी तू? बायकोसाठी मार तू रेड वेल्वेट पेस्ट्री घेऊन गेलाय. म्हणतो, आई तू सुद्धा ना, असं म्हणून तो पुन्हा एकदा नुसता लाजतच असतो. तेव्हा मानिनी म्हणते, बरं राहू दे, काव्याने घरात घेतलं की नाही, की दारातूनच बाहेर पाठवलं? तेव्हा तो म्हणतो, अगं आई, अगोदर तर त्यांना माहीतच नव्हतं की मी गेलोय त्यांच्या समोर म्हणून त्यांच्या घरी, कारण मी डिलेव्हरी बॉय बनून तिकडे गेलो होतो. मग आता मानिनीला धक्काच बसतो आणि ती विचारते, काय डिलिव्हरी बॉय बनून गेला होतास? तेव्हा आता पार्थ, प्लीज हे काय रे डिलिव्हरी बॉय वगैरे? अरे काय उगाच नसते उद्योग. मग आता पार्थ असतो आणि विचारतो, काय गाई नसते उद्योग? वा रे वा, बाबा दूधवाला बनून जेव्हा तुझ्या माहेरी तुला भेटायला यायचे आणि मग नंतर तुम्ही चहा वगैरे प्यायला जायचे आणि मी डिलेव्हरी बॉय बनून गेलो तर काय हरकत आहे? म्हणून तोच आता मानिनीची गंमत करतो. तेव्हा मानिनी म्हणते, तू ना अजिबात तुझ्या बाबांच्या नादी लागू नकोस हा. हे बघ बाळा, तेव्हा परिस्थिती ना वेगळी होती, समजलं? अरे आम्हा दोघांचं लवकर लग्न झालं, मी लास्ट इयरला होते आणि तुझ्या बाबांना ना तेव्हा नोकरी सुद्धा लागली नव्हती. बरं, लग्न झाल्यानंतर मुलीचं शिक्षण चालू ठेवणार या अटीवर माझ्या वडिलांनी देशमुखांच्या घरी माझं लग्न लावून दिलं, समजलं? त्यामुळे ना बाळा ते दिवस वेगळे होते आणि आत्ता तुझी परिस्थिती ना पूर्णपणे वेगळी आहे, कारण तुझं काम चालू आहे, तुला मीटिंग्स असतात, त्यात तुला हे उद्योग करायचे आहेत का? काय उगच बाबांना तरी काय, त्यांचं काय जात आहे? तरुणाईचे सगळे किस्से सांगून उगीच इम्प्रेशन मारतात. मग आता तो विचारतो, आई पण तू इम्प्रेस झालीस ना, सांग ना ग. असं म्हणून तोच मानिनीला आता लाजवू लागतो. मानिनी म्हणते, गप्प बस रे. त्यानंतर आता नंदिनी आणि जीवा हे दोघेही तेथे येतात. तेव्हा नंदिनी म्हणते, आई सॉरी हा, तसंही मला उठायला खूप उशीर झाला. मग आता मानिनी म्हणते, अगं काय एवढं त्यात? नंदिनी सांगते, मी पटकन चहा घेऊन येते सर्वांसाठी, पटकन बनवते मी, असं जरा म्हणून ती घाबरते. तेव्हा मानिनी म्हणते, अगं नको, राहू देत बाळा, मी घेऊन येते सर्वांसाठी चहा, तुम्ही दोघेही बसा. तेव्हा आता नंदिनी आपली तिथे खुर्चीवर बसते आणि आई ग असं म्हणून डोक्याला हात लावते. तेव्हा सगळेजण अगदी धक्क्यानेच तिच्याकडे पाहतात. मग कोणी काही पहिल्यांदा विचारत नाही, पण मानिनी मात्र विचारते, काय झालं ग, काय होतंय का, काही दुखतंय का? तेव्हा ती म्हणते, नाही हो आई, जरा पाठ दुखतीये. मग आता मानिनी म्हणते, मी ना तुला जरा नंतर तेल लावून मालिश करून देते, आत्ता चहा घेऊन आले हा. तेव्हा जीवा आता सांगतो, मी पेन रिलीफ वगैरे घेऊन येतो जरा. त्यानंतर आता जीवा आणि मानिनी हे दोघेही तिथून गेल्यानंतर पार्थ आता नंदिनीकडे पाहतच राहतो आणि तिला म्हणतो, अगोदर माझीसुद्धा पाठ दुखायची जेव्हा मी सोफ्यावर झोपायचो ना तेव्हा, पण मला एक कळत नाही, तुमची आत्ता पाठ का दुखतीये बरं? नाही म्हणजे तुम्ही सोफ्यावर तर झोपत नसाल ना? तेव्हा नंदिनीच्या बोलण्यामध्ये तथ्यच नसतं. ती म्हणते की हो ना, मी तरी का झोपेन ना सोफ्यावर, असं म्हणून ती पार्थपासून नजर चोरते. जीवा आता तेथे मलम घेऊन येतो. मग पार्थ म्हणतो, आईकडे देतो. तेव्हा तो मानिनीकडे देतो. मग मानिनी आता सर्वांना चहा देते. त्याचवेळी काव्याचा फोन आता पार्थला येतो. तेव्हा काव्याचा फोन एवढ्या सकाळी, असं आता पार्थ एकटाच बोलतो तर जीवाला धक्का बसतो आणि तो पार्थकडे पाहतच राहतो. पार्थ आता जरा लाजत मुरडतच म्हणत असतो की हो बोला ना हो काव्या. मग आता इकडून काव्या म्हणते, हो ऐका ना डिलेव्हरी बॉय, माझं एक खाकी कवर घातलेलं पुस्तक आहे, मला हवं होतं अभ्यासासाठी. मग आता पार्थ खुश होतो आणि म्हणतो, हो येतो ना मी घेऊन, काही हरकत नाही तशी. तेव्हा काव्या म्हणते, हो तुम्ही इकडे येण्याची गरज नाही, अनिशा तिथे गेटवर येईल, तिच्याकडे तुम्ही द्या. तेव्हा तो विचारतो, बस एवढंच का? पण याला डिलिव्हरी नाही म्हणत, याला पिक करणं असं म्हणतात. आता अनिशा ही गेटजवळ येणार आणि मी त्यांच्याकडे पुस्तक देणार, एवढंच का? मग आता तो म्हणतो, अहो अनिशाला कशाला, मी येतो ना असं तो आता खूप हळू आवाजात बोलतो. मग आता काव्य विचारते, हो कशाला? हे पाहुणचार वगैरे जोडायला ना तुम्ही नंतर कधीतरी या हा, खास जेवायला आलात ना मोहितांच्या घरी तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही, पण आत्ता अनिशा तिथे येईल गेटवर, ती आली की तुम्हाला कॉल करेल, ते पुस्तक तेवढं ना तिच्या हातात द्या. मग आता तो म्हणतो, ओके काही हरकत नाही. मग ती म्हणते की ठेवू का आता फोन, कारण मला अभ्यास करायचा आहे. मग पार्थसुद्धा फोन ठेवतो. त्यानंतर मानिनी विचारते, काय रे, ही काव्या जाताना अशी तरातरा निघून गेली आणि आता
गेल्यानंतर एक एक गोष्ट अशी मागवून घेते का तुझ्याकडनं? तेव्हा तो म्हणतो नाही नाही, त्यांना पुस्तक हवंय ना म्हणून अनिशा येतायत गेटवर, फक्त ते त्यांच्या हातात द्यायचे, बस एवढंच काम आहे. तेव्हा जीवा आता पार्थकडे पाहतच राहतो आणि त्याच्या डोक्यात काहीतरी आता आयडिया येते. त्यानंतर आता मानिनी म्हणते, अरे तूच जायचं असं काही नाही, मी कल्पनाला पाठवेल की, तुला ऑफिस सुद्धा असेल ना. मग आता तो म्हणतो नाही, वर्क फ्रॉम होम करावं म्हटलं. जीवा आणि नंदिनी त्याचबरोबर मानिनी हे तिघेही आता पार्थकडे पाहतच राहतात. तेव्हा मानिनी विचारते, का रे वर्क फ्रॉम होम करायचंय तुला? मग आता पार्थ म्हणतो, ॲक्च्युली काय आहे नाही, क्लायंट येणार आहेत जरा, सो वर्क फ्रॉम होम करेल मी. तेव्हा जीवाच्या आता मनात काहीतरी येतं आणि तो सर्वांनाच म्हणतो, मी आलो जरा, 2 मिनिटातच आलो. तेव्हा नंदिनी त्याच्याकडे पाहतच राहते. मी म्हणते, अरे जीवा असं काय करतोस, चहा गार होईल ना रे. आणि नेमकं आत्ताच ह्याला रूममध्ये जायचं होतं. तर आता नंदिनी ही खूपच चिडलेली असते आणि पार्थला बरोबर हे कळून चुकलेलं असतं की नंदिनी आणि जीवामध्ये असं काहीतरी खटकलंय जेणेकरून नंदिनी त्याच्यावर चिडलेली आहे. इकडे जीवाने आता कुणासाठी तरी तेथे लेटर लिहायला सुरुवात केलेली असते. मग आता काही वेळानंतर त्याचं सगळं लिहून होतं. मग त्याला आठवतं की काव्याने त्या दिवशी मला काय सांगितलंय की आजपासून तुझ्या मागे मागे करणारी काव्या, तुझ्याबरोबर लग्नानंतरही नाव जोडू पाहणारी काव्या, तुझ्याकडे प्रेमाची भीक मागणारी काव्या आजपासून पूर्णपणे संपली. आणि आजपासून मी तुझ्याशी फक्त आणि फक्त नंदिनीताईचा नवरा म्हणूनच बोलेन, कारण या जीवाची काव्या आता कायमची संपली. मग आता त्याला हे आठवून त्रास होत असतो आणि त्याच्याही डोळ्यात पाणी येतं. मग त्यानंतर तो शांत होतो आणि त्या लेटरकडे पाहत म्हणतो, मी खूप विचार केला, पण जेवढा विचार करतोय ना तेवढा मलाच त्रास होतोय. मग विचार केल्यानंतर मला असं समजतंय की आपण एकत्र नाही यायला पाहिजे, कारण तू कुणीतरी बेटर डिझर्व करतेस. मी खूप प्रयत्न केला, परंतु आपलं नातं मान्य करणं मलाच जमत नाहीये, कारण मला असं सारखं सारखं वाटतंय की आपण वेगळं होण्यातच आपल्या दोघांचंही सुख आहे आणि बाकीच्यांचं सुद्धा. प्लीज मला विसरून जाण्याचा प्रयत्न कर आणि मी तुझ्याशी जे काही वागलो त्यासाठी आय एम रिअली व्हेरी सॉरी, असं काव्यासाठी त्याने लिहिलेलं ते पत्र. नंतर आता तो खूपच इमोशनल होतो आणि म्हणतो की माझ्या आणि काव्याच्या नात्याचा हा शेवटचा टप्पा असेल. विरह आणि राग हे सगळं गेल्यानंतर दोघांनीही मूव ऑन होण्याचं ठरवलंय. आता निदान तसा प्रयत्न तरी करायचा. आणि हेच जमत नाहीये म्हणून गेली असेल का काव्या? आणि तसं असेल तर माझं हे पत्र तिला मिळायलाच हवं, तिने ते वाचायला हवं आणि मग तिला समजेल की माझ्या बाजूने मी सगळं काही संपवलंय, कारण आमच्या नात्याची सुरुवात ही प्रेमपत्रानेच झाली होती आणि आज शेवटसुद्धा या प्रेमपत्रानेच होईल. असं म्हणून जीवा आता खूप मोठा निर्णय घेतो, परंतु जीवालाही हा निर्णय घेताना खूप कठीण जात असतं, कारण त्याच्याही मनात कुठे ना कुठे काव्य असते आणि त्याचं ते पहिलं प्रेम असतं. त्याच्या हातातून नकळतपणे ते पत्र आता बेडवर पडतं. आता काव्याला मनातून काढणं खरं तर हे त्याला सहनच होत नसतं, परंतु काळजावर दगड ठेवून त्याने हा खूप मोठा कठोर निर्णय घेतलेला असतो. मग आता तो लगेचच अनिशाला कॉल करतो. अनिशा आता पार्थच्या घरी येतच असते, रिक्षात असते. त्यावेळी जीवाचा कॉल रिसीव करत अनिशा विचारते, काय रे जीवा, बोल ना. मग आता तो म्हणतो, तू आमच्याच घरी आली आहेस ना? तेव्हा ती म्हणते, हो रस्त्यात आहे मी, पोचते 5 मिनिटात. तो म्हणतो की आल्यानंतर तू मला मेसेज कर, मी येतो बाहेर पुस्तक घेऊन. काव्याला जे पुस्तक हवंय तेच तू घ्यायला आली आहेस ना? ती म्हणते, पण तू का? तो नको ना मला आता प्रश्न विचारू, प्लीज तुला जेवढं सांगितलंय तेवढंच कर, नको ना आर्ग्युमेंट करू. असं म्हणून तो तिच्याबरोबर बोलत बोलत ना जरा बाहेर जातो. मग नंदिनी आता तेथे कपडे घेऊन आलेली असते आणि जेव्हा ती कपडे बेडवर ठेवते तेव्हाच आता जीवाने ते बेडवर ठेवलेलं पत्र काव्यासाठीचं असतं ना, तेच नेमकं आता वारेची झुळूक येऊन तिच्या अंगावर आता पडतं. त्यामुळे ती पटकन ते पत्र हातात घेते आणि लगेचच वाचू लागते. त्यामध्ये जीवाने आता लिहिलेलं असतं की मी खूप विचार केला, पण आता मला हे सगळं खूप जड जाते. आता हे नातं निभावणं मला खूप कठीण जाते. त्यामुळे आपण वेगळं होण्यातच आपल्या दोघांचं भलं आहे. तू माझ्यापेक्षा खूप चांगलं बेटर डिझर्व करते आणि आता बाकीच्यांचं सोड, पण प्लीज मला विसरून जाण्यातच तुझं भलं आहे आणि मी तुझ्याशी जे काही वागलो त्यासाठी आय एम रिअली व्हेरी सॉरी. मग आता जे पत्र काव्यासाठी जीवाने लिहिलेलं असतं नेमकं तेच पत्र नंदिनी वाचते आणि तिच्या डोळ्यातून आता पाणी येतं, कारण आता तिला समजतं की जीवाला मी नको आहे आणि जीवाला हे नातंच निभवायचं नाहीये. विचार करून ती खूप रडू लागते आणि म्हणते, खरंच जीवाला मी नकोच असेल आणि त्यांना जर डिवोर्स हवा असेल तर मी तो द्यायला तयार आहे, कारण पत्रातून का होईना त्यांनी हे मान्य केलं
आहे की त्यांना मी आवडत नाही आणि माझ्याबरोबर त्यांना संसारसुद्धा करायचा नाही. तर आता दुसरीकडे काव्य अभ्यास करत असते तेव्हा तिच्या मोबाईलवर अननोन नंबरवरून फोन येतो. तेव्हा आता ती म्हणते बापरे कुणाचा फोन आला असेल असं म्हणून ती कॉल रिसीव करते आणि विचारते हॅलो कोण बोलतं आहे. मग आता तुम्ही काव्या देशमुख का असं आता ते तिकडून विचारतात. मग आता काव्या म्हणते हो पण तुम्ही कोण बोलताय. तेव्हा ते म्हणतात की मी ॲडव्होकेट किल्लेदार, तुमची जी केस होती ना ती तुमचे वकील संजय खैरबोडे यांनी ही केस माझ्याकडे दिली आहे. तेव्हा काव्य विचारते सॉरी पण कोण ॲडव्होकेट खैरबोडे, मला नाही आठवत. ते म्हणतात अहो तुम्ही डिवोर्सच्या संदर्भात त्यांना भेटला होतात ना तेच. हे ऐकून आता काव्यालाच मोठा धक्का बसतो आणि तिला आता सगळं आठवतं की कशा प्रकारे मला पार्थपासून डिवोर्स हवा होता तेव्हा मीच त्यांना भेटले होते आणि त्यांच्याकडे डिवोर्स पेपर हे फाईल केले होते. मग आता काव्याला हे आठवल्यानंतर ती म्हणते हो हो मी त्यांना भेटले होते. मग आता ॲडव्होकेट किल्लेदार म्हणतात हो त्या संदर्भातच मला डिटेल्स जरा तुमच्याकडून हव्या होत्या. आता आमच्याकडे केस आहे नाही त्यामुळे आमचे जे पार्टनर आहे संजय खैरबोडे हे आउट ऑफ कंट्री गेल्यामुळे त्यांच्या सर्व पेंडिंग केसेस मी हँडल करतोय त्यामुळे डोंट वरी यू आर इन सेफ हँड. बरं मिसेस काव्य देशमुख मी तुमची फाईल वाचली कारण मध्यकाळात खूपच मोठा गॅप झाला होता बरोबर, पण आता तुमचं डिवोर्स घ्यायचं फायनल झालंय ना. मग आता फायनल झालं असेल तर तुम्ही तुमच्या नवऱ्यावर कोणती केस फाईल करणार आहात तेवढं सांगा. डोमेस्टिक व्हायलन्स की फिजिकल हॅरेसमेंट किंवा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर. तेव्हा आता असं सगळं काही ॲडव्होकेट किल्लेदारांनी सांगितल्यानंतर काव्याला राग येतो. तेव्हा ती म्हणते की ओ एक मिनिट, अहो तुम्ही वाटेल ते काय बोलताय, अहो माझी केस नीट स्टडी केली आहे ना तुम्ही. तेव्हा ॲडव्होकेट किल्लेदार म्हणतात अहो हो म्हणजे काय, अहो माझ्या समोरच आहे तुमची फाईल आणि तुमच्या मिस्टरांचं नाव तुम्ही मिस्टर देशमुख असंच लिहिलंय ना, अहो फर्स्ट नेम तर लिहिलंच नाहीये. मग आता काव्या विचारते काय हो माझ्या मिस्टरांचं पूर्ण नाव लिहिलं नाही ते तुम्ही बरं नोटीस केलं आणि बाकीच्या कुठल्याच गोष्टी तुम्ही नोटीस केलेल्या दिसत नाही, अहो नीट अभ्यास केलेलाच नाहीये तुम्ही या केसचा. तेव्हा ॲडव्होकेट किल्लेदार हे विचारतात अहो असं का बोलताय तुम्ही माझ्याशी. तेव्हा काव्याला आता समजतं की आपण चुकीचं काहीतरी बोलतोय. मग आता ती म्हणते आय एम सॉरी फॉर दॅट, पण माझ्या फाईलमध्ये अगदी व्यवस्थित आणि क्लिअर तो माझ्या मिस्टरांमध्ये कुठलाही प्रॉब्लेम नाहीये. अहो तुम्हाला माहित नसेल पण खरं तर त्यांच्यामध्ये ना काहीच प्रॉब्लेम नाहीये, त्यांची फॅमिली वगैरे सगळं काही चांगलं आहे आणि ही फाईल वाचून सुद्धा तुम्ही असं बोलताय म्हणजे कमालच आहे हा वकील साहेब तुमची. तेव्हा ॲडव्होकेट किल्लेदार म्हणतात ओहो सॉरी सॉरी. मग आता ते स्वतःहून म्हणतात की तुमच्या मिस्टरांबद्दल एवढं सगळं आम्ही बोललो आणि त्याचा तुम्हाला राग आला म्हटल्यानंतर तुमचं नातं अगदी छान झालं असेल हो की नाही. मग आता काव्या त्याच गोष्टीचा आता खूप वेळ विचार करत राहते कारण तिलाही कळत नसतं मी अशी पटकन काय बोलून गेले, कारण पार्थ तर एवढे चांगले आहे आणि मी त्यांच्यावर असले आरोप करणं म्हणजे मूर्खपणाचं लक्षण ठरेल असं काव्याच्या मनात येत असतं आणि तिच्याही मनात हळूहळू का होईना आता पार्थबद्दल सॉफ्ट कॉर्नर असतो. त्यामुळेच ती असं वकिलांना अगदी तडातड बोलू लागते. मग आता ॲडव्होकेट किल्लेदार विचारतात बरोबर आहे ना मी बोलतोय ते, म्हणजे तुमच्या मिस्टरांमध्ये चांगले गुण आहेत हे तुम्ही मान्य करताय सरळ सरळ आणि तुमच्यामध्ये आता सगळं छान झालं असेल ना तर डिवोर्सचा विचारसुद्धा तुम्ही मागे घेतला असेल हो की नाही. असं जेव्हा काव्याला ते कोंडीत पकडूनच विचारतात तेव्हा मात्र काव्या धक्क्याने शांत होते कारण तिला कळतच नसतं की करावं काय. म्हणूनच आता थाऱ्यावर नसतं नक्की तिला करायचंय काय, पार्थपासून डिवोर्स घ्यायचा आहे की नाही आणि आता पार्थ एवढा चांगला आहे त्याच्यापासून मी डिवोर्स तरी कसा घेऊ हे पण तिच्या मनात येतं. तेव्हा एकदमच शांत शांत असते, काहीच बोलत नसते. तेव्हा आता ॲडव्होकेट किल्लेदार विचारतात काय हो बोला ना, तुम्हाला डिवोर्स घ्यायचा नाहीये ना. मग आता काव्या म्हणते हो ऐकते मी बोला. तेव्हा काव्या खूप विचार करते आणि मी म्हणते की हे पहा मिस्टर किल्लेदार, मला आता सध्या कोणत्याही केसवर फोकस करायचा नाही आहे. माझी IASची एक्झाम आहे, त्या एक्झामवर मला फोकस करायचा आहे, अभ्यास करायचा आहे. त्यामुळे या केसबद्दल वगैरे तुम्ही मला काही विचारू नका. मग आता असं रागातच ती म्हटल्यामुळे ॲडव्होकेट किल्लेदार विचारतात अहो बरं ठीक आहे ना, अहो सगळ्या केसचा मी स्टडी करत होतो, स्टडी केल्यानंतर सगळ्या क्लायंटला मी कॉल करत होतो आणि म्हणून तुम्हाला हे विचारलं, बाकी काहीच नाही. तुम्ही एवढ्या का चिडताय
असं म्हणून आता ते म्हणतात ठीक आहे, तुम्हाला जेव्हा वाटेल ना तेव्हा तुम्ही कॉल करा. मग आता काव्या काही न बोलता लगेचच फोन ठेवून देते आणि तिला आता खरंच पार्थपासून डिवोर्सच नको असतो. मग आता काव्याला खूप मनस्ताप होत असतो की उगीच आपण ही डिवोर्स पेपर फाईल केली, कारण यामुळे अजूनच प्रॉब्लेम होणार. मग आता ती पार्थचाच विचार करत राहते. तेव्हा आता तिला पार्थची सुद्धा आठवण येत असते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये नंदिनी ही साठे गुरुजींना भेटते. तेव्हा गुरुजी आता तिला एक सल्ला देतात की हे बघ, तू मनात जे ठरवलं आहे ना आता तेच करायचं आणि त्याला सुद्धा मोकळी कर आणि तू सुद्धा स्वतः मोकळी हो. तर दुसरीकडे अनिशा ही गेटवर बाहेर उभी असते. तेव्हा पार्थ आता पुस्तक घेऊन बाहेर चाललेला असतो. मग आता जीवा पुढे येतो आणि विचारतो, दादा तू अनिशाला पुस्तक घेऊन चालला आहेस का? तेव्हा आता पार्थ म्हणतो, हो रे, पण का? मग आता जीवा सांगतो, थांब ना, मी घेऊन जातो पुस्तक, तू तुझं काम कर. तेव्हा पार्थ अगदी भोळेपणाने म्हणतो, हो चालेल. मग जीवा आता त्याच्याकडून पुस्तक घेतो आणि त्याने काव्यासाठी जे लेटर लिहिलेलं असतं ते लेटरच आता घडी घालून व्यवस्थित पुस्तकामध्ये ठेवतो. तर इकडे आता जीवा हा पुस्तक घेऊन खरं तर चाललेला असतो, परंतु आता नंदिनी ही जीवाचाच विचार करत करत तेथून निघालेली असते आणि ती जीवाकडे सतत पाहतच राहते. आता मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.